हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अशोक गोळे सर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चॅप्टर 15 जो आहे फन विथ मॅग्नेट्स त्याचे एक्सरसाइज पाहणार आहोत, त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. यापूर्वीचे व्हिडिओ आहेत किंवा यापूर्वीचे जे लेसन्स आहेत त्या सर्वांचे एक्सरसाइजची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हव्या त्या लेसनचा तुम्ही एक्सरसाइज पाहू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल जे सबस्क्राईब बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स मिळून जातील. मॅथ्स आणि सायन्सचे सगळं गायडन्स तुम्हाला मिळून जाईल किंवा जेव्हा आपला लाईव्ह लेक्चर असतं त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता पाहूया क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय आहे पहा. हाऊ विल यू डू दिस. हाऊ विल यू डू दिस म्हणजे तुम्ही हे कसं कराल. आता काय करायला सांगितलं आहे पहा. पहिला प्रश्न आहे पहा, डिटरमाइन वेदर अ मटेरियल इज मॅग्नेटिक ऑर नॉन मॅग्नेटिक. म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला दिलेला आहे आणि तो मॅग्नेटिक आहे की नॉन मॅग्नेटिक आहे, चुंबकीय आहे की अचुंबकीय आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. तर तुम्ही कसा ओळखाल. तर मित्रांनो, त्याचा आन्सर आहे या ठिकाणी मी सगळ्या क्वेश्चनलाच बॉक्स करतोय म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. कसं समजणार आहे तुम्हाला हे. एखादा पदार्थ मॅग्नेटिक आहे की नॉन मॅग्नेटिक आहे हे आपल्याला कसं समजणार आहे. तर मित्रांनो, तर त्याचा आन्सर आहे पहा, द मटेरियल शुड बी टेकन नियर टू द मॅग्नेट. जो पदार्थ आपल्याला ओळखायचा आहे ना की तो मॅग्नेटिक आहे की नॉन मॅग्नेटिक आहे, तो पदार्थ काय करायचा, त्याच्याजवळ मॅग्नेट न्यायचं. काय न्यायचं त्याच्याजवळ. द मटेरियल शुड बी टेकन नियर टू द मॅग्नेट. तो पदार्थ चुंबकाच्या जवळ न्यायचा किंवा मॅग्नेट त्या पदार्थाच्या जवळ न्यायचं. इफ द मटेरियल स्टिक टू द मॅग्नेट. जर ते मटेरियल मॅग्नेटला चिकटलं किंवा चुंबकाला चिकटलं तो पदार्थ, तर आपण म्हणायचं ते मॅग्नेटिक आहे, तो पदार्थ चुंबकीय आहे. अँड इफ इट डज नॉट स्टिक. आणि जर तो चिकटला नाही, देन इट इज नॉन मॅग्नेटिक. तर तो पदार्थ अचुंबकीय आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढे, एक्सप्लेन दॅट मॅग्नेट हॅज अ सर्टेन मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे तुम्हाला चुंबकीय क्षेत्र असतं, चुंबकाला ठराविक क्षेत्रातच चुंबक काम करत असतं, चुंबकाला ठराविक एरियाचं असतं, ठराविक फील्डच असतं की ज्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. आणि ते मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला आहे, चुंबकाला मॅग्नेटिक फील्ड असतं, हे तुम्हाला स्पष्ट करायचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल तर कसं कराल. तर मित्रांनो, आता तुम्ही नीट लक्ष द्या, मी सांगतोय पहा. कीप मॅग्नेट इन द सेंटर ऑफ अ पेपर. एक कागद घ्या आणि त्याच्या मध्यभागी काय करा, चुंबक ठेवा. स्प्रेड आयर्न फायलिंग्स युनिफॉर्मली ऑन द फ्लॅट पेपर. आणि काय करा, त्याच्यावर लोखंडाचा किस पसरा कागदावर. आणि आयर्न फायलिंग विल गेट अट्रॅक्ट टू द मॅग्नेट ओनली टिल अ पर्टिक्युलर रिजन. आणि मग हे जे लोखंडाचा जो किस आहे ना, तो एक सगळ्या कागदावर आपण ते लोखंडाचा किस पसरलेला असेल तर अगदी कोपऱ्यातलं जे लोखंड आहे किंवा लोखंडाच्या बारीक बारीक तुकडे आहेत, कण आहेत, अगदी कोपऱ्यातले तुकडे त्याला चिकटणार नाहीत. एका ठराविक पर्टिक्युलर रिजन किंवा पर्टिक्युलर एरियामधलेच ते लोखंडाचे कण त्याला चिकटणार आहेत. आणि त्या जे कण चिकटतील त्याच्या पलीकडे म्हणजे बियॉन्ड द रिजन द आयर्न फायलिंग्स विल नॉट गेट अट्रॅक्टेड. द आयर्न फायलिंग्स विल नॉट गेट अट्रॅक्टेड म्हणजे त्याच्यानंतर जे लोखंडाचे कण आहेत किंवा लोखंडाचा किस आहे तो अट्रॅक्ट होणार नाही. आणि मग आपण असं म्हणू शकतो, द रिजन वेअर आयर्न फायलिंग्स आर अट्रॅक्टेड इज द मॅग्नेटिक फील्ड, वेअर ॲज द रिजन फ्रॉम वेअर द आयर्न फायलिंग्स आर नॉट अट्रॅक्टेड विल बी द रिजन विथ नो मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्या भागातले लोखंडाचा किस जो आहे आयर्न फायलिंग त्याला अट्रॅक्ट झाला, त्याला चिकटला लोखंडाला, त्याला चुंबकाला चिकटला, आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणू शकतो. आणि जो रिजन आहे की ज्या रिजन मधले आयर्न फायलिंग किंवा जे लोखंडाचा किस आहे तो त्या चुंबकाला चिकटला नाही, आपण त्याला म्हणू शकतो दॅट इज द रिजन विथ नो मॅग्नेटिक फील्ड. तो चुंबकीय क्षेत्र नसलेला एरिया होता किंवा भाग होता. अँड दिस एक्सपेरिमेंट कॅन गिव्ह सम आयडिया अबाउट द एक्सटेंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ मॅग्नेट. आणि याच्यावरून आपल्याला चुंबकीय क्षेत्राची कल्पना येऊ शकते. पुढे क्वेश्चन नंबर 3 आहे पहा. फाइंड द नॉर्थ पोल ऑफ अ मॅग्नेट. आपल्याला चुंबकाचा नॉर्थ पोल शोधायचा आहे. कसा शोधणार. तर पहा कसा शोधायचा. सस्पेंड द मॅग्नेट फ्रीली इन द एअर विथ द हेल्प ऑफ अ थ्रेड.
दोऱ्याच्या साहाय्याने काय करा, चुंबक हवेमध्ये टांगा. द नॉर्थ पोल ऑफ अ मॅग्नेट विल बी पॉइंट टू द नॉर्थ डायरेक्शन. आणि तो मोकळ्या स्थितीत तो चुंबक टांगलेला असेल तर तो थोड्या वेळ गोल गोल फिरेल, थोड्या वेळ हालेल आणि एका ठराविक वेळी काय होईल, तो स्थिर होईल. एक भाग त्याचा, एक बाजू त्याचे नॉर्थ पोलला असेल, एक टोक त्याचं नॉर्थ पोलला उत्तरेला असेल आणि एक टोक त्याचं साऊथला म्हणजे दक्षिणेला असेल. ज्या बाजूला नॉर्थ डायरेक्शन असेल आणि त्या नॉर्थ डायरेक्शनचं जे टोक असेल त्याचं, तर तो असणार आहे त्याचा नॉर्थ पोल. आणि साऊथला ज्याचं ते जे टोक असेल तो असणार आहे त्याचा साऊथ पोल. अशा पद्धतीने आपण त्याचा नॉर्थ पोल शोधू शकतो. पुढे क्वेश्चन नंबर 2 आहे, विच मॅग्नेट विल यू यूज. तुम्ही कोणतं चुंबक वापराल, कोणत्या प्रकारचं चुंबक वापराल. चुंबकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपण पाहिलेले आहे. आता पहिला विचारलेला आहे क्वेश्चन, आयर्न इज टू बी सेपरेटेड फ्रॉम अ ट्रॅश. म्हणजे कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा विद्युत चुंबक वापरू शकतो. पुढे, यू आर लॉस्ट इन अ फॉरेस्ट. तुम्ही जंगलात हरवलेला आहात. मित्रांनो, जेव्हा आपण जंगलात हरवलेला असतो तेव्हा आपल्याला दिशा कळत नाही. सगळीकडे झाडं असतात, सावली असते, अंधार असतो. मग अशा वेळी आपण काय वापरणार, मॅरिनर्स कंपास म्हणजे चुंबक सुई वापरणार की जे आपल्याला नॉर्थ साऊथ डायरेक्शन दाखवणार आहे. पुढे, अ विंडो शटर ओपन्स अँड शट कंटिन्युअसली इन द विंड. म्हणजे जे विंडो शटर आहे, खिडक्यांचे जे तावदान आहेत, वाऱ्याने ती सारखी काय होत आहेत, बंद उघडी बंद होत आहेत, बरोबर की नाही. तर सारखी सतत उघडी बंद होत असेल तर ते आपली खिडकी खराब होऊ शकते. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, परमनंट मॅग्नेट बसवू शकतो आणि ते थांबवू शकतो. पुढे पुढे आहे, अ डोअर बेल शुड बी रिंग. डोअर बेल शुड बी रिंग म्हणजे जी दरवाजावरची बेल आहे ती वाजली पाहिजे किंवा डोअर बेल तयार करायचे आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे विद्युत चुंबक वापरला जातो. आता पुढे पाहूया आपण, फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट वर्ड. पहा, आता नीट लक्ष द्या, हे समजलं पाहिजे तुम्हाला आताच. पहा, इफ अ बार मॅग्नेट इज हंग बाय अ थ्रेड टाइड ॲट इट्स सेंटर. म्हणजे एक बार मॅग्नेट आहे, पहा, म्हणजे पट्टी चुंबक आहे, तो मधोमध दोऱ्याने बांधलेला आहे. इट्स नॉर्थ पोल बिकम स्टेडी इन द डायरेक्शन ऑफ द डॅश पोल ऑफ द अर्थ. तर त्याची जी नॉर्थ पोल आहे, तिचा जो उत्तर ध्रुव आहे तो कुठल्या बाजूला स्थिर राहणार आहे, डायरेक्शन ऑफ द नॉर्थ पोल. म्हणजे त्याच्या उत्तरेची जी दिशा आहे त्याच बाजूचा तो जो पोल असणार आहे तो काय असणार आहे, त्याचा तो नॉर्थ पोल असणार आहे. म्हणजे ध्रुवाच्या उत्तर दिशेला जो आहे काय आहे, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेला तो स्थिर होणार आहे. पुढे, इफ अ बार मॅग्नेट इज कट इनटू इक्वल पीसेस. म्हणजे बार मॅग्नेट आहे ना, त्याचे सारखे तुकडे केलेले आहेत, इक्वल पीसेस, ऍट राईट अँगल्स टू इट्स ऍक्सिस. त्याच्या अक्षाजवळ त्याचे किती तुकडे केलेले आहेत, किती ठिकाणी तो कापलेला आहे, 2 ठिकाणी कापलेला आहे. किती ठिकाणी कापलेला आहे, 2 प्लेसेस, म्हणजे 2 ठिकाणी कापलेला आहे. 2 ठिकाणी तो जर कापला तर त्याचे किती तुकडे होणार, 3 तुकडे होणार. 2 ठिकाणी कापल्यावर किती तुकडे होणार, त्याचे 3 तुकडे होणार, बरोबर. मधला तुकडा बाजूला होणार, एका बाजूचा एक आणि दुसऱ्या बाजूचा एक. आणि 3 बार मॅग्नेट तयार झाले. एका बार मॅग्नेटला 2 पोल असतात, एक नॉर्थ पोल, एक साऊथ पोल. मग 3 बार मॅग्नेटचे एकूण पोल किती होणार मित्रांनो, 6 होणार. म्हणून या ठिकाणी 6 येणार. पुढे, देर इज रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट अँड अट्रॅक्शन बिटवीन इट्स डॅश पोल्स. जे लाईक पोल्स आहेत, म्हणजे नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल आपण जवळ आणला मॅग्नेटचा, तर ते चुंबक एकमेकांना चिकटत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, रिपल्शन असतं. पण जर आपण ऑपोजिट पोल्स म्हणजे काय, आपण ऑपोजिट पोल्स म्हणजे एकाचा नॉर्थ पोल आणि दुसऱ्याचा साऊथ पोल जर जवळ जवळ आणले तर ते मॅग्नेट एकमेकांना चिकटतात. पुढे, when magnetic material is taken close to a magnet, the material acquires. पहा, म्हणजे एखादं मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे चुंबकीय पदार्थ चुंबकाच्या जवळ आणला, चुंबकाच्या सान्निध्यात आणला, तर ते जे चुंबकीय पदार्थ आहे त्याच्यामध्ये कोणतं मॅग्नेटिझम येतं, तर त्याच्यामध्ये इंड्यूस मॅग्नेटिझम येतं. म्हणजे प्रवर्तित चुंबकत्व येतं. म्हणजे तात्पुरतं चुंबकत्व त्याच्यामध्ये येत असतं. चुंबकाला एखादा लोखंडी खिळा चिकटवला तर त्या खिळ्याला एखादी टाचणी सुद्धा चिकटते. मग तो खिळा हे चुंबक नाही, पण तो चुंबकाच्या सान्निध्यात आल्यास तो सुद्धा चुंबकाचं काम करतो. पुढे,
If a magnet attracts a piece of metal, that piece must be made of magnetic metal or iron. म्हणजे एखादा if a magnet attracts piece of metal, एखाद्या धातूच्या तुकड्याकडे चुंबक आकर्षित होत असेल, that piece must be made of dash or dash. तर तो जो तुकडा आहे तो चुंबकीय धातूचा तुकडा असावा किंवा तो तुकडा लोखंडाचा असावा. मी तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी किंवा पुस्तकात पण आयर्न, निकेल आणि कोबाल्ट हे तीनच काय आहेत, मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. पुढे मॅग्नेट रिमेन स्टेडी इन अ डॅश डायरेक्शन. तर मॅग्नेट हा स्थिर कोणत्या दिशांना राहतो, तर मित्रांनो मॅग्नेट हा नॉर्थ साऊथ डायरेक्शनला स्थिर राहत असतो. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल त्याच्यावरून आपल्याला त्याचा समजतो. पुढे आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 4. राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. पहा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. हाव इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट मेड. इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा विद्युत चुंबक कसा तयार करतात, तर पहा कसा तयार करतात. वेन अन आर्टिकल ऑफ आयर्न इज बाउंड बाय कॉपर वायर अँड द इलेक्ट्रिक करंट इज सेंट थ्रू वायर, द मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस इन दिस आयर्न आर्टिकल. म्हणजे एखादा जर आपण लोखंडाचा तुकडा घेतला, लोखंडाची वस्तू घेतली आणि त्याला तांब्याची तार गुंडाळली आणि त्या तांब्याच्या तारेतून आपण इलेक्ट्रिक सप्लाय सुरू केला, इलेक्ट्रिक करंट जाऊ दिला, तर तो जो लोखंडाचा जी वस्तू आहे, खेळा असेल काय असेल, तर त्याच्यामध्ये काय होतो, मॅग्नेट येतं, त्याच्यामध्ये चुंबकत्व येतं. आणि आपण इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला, इलेक्ट्रिक करंट इज शट ऑफ, म्हणजे इलेक्ट्रिक करंट बंद केला, तर त्याच्यातलं मॅग्नेटिझम जातं. आणि हे जे मॅग्नेट असतं ते टेम्पररी मॅग्नेट असतं आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेट अशा पद्धतीने तयार केलं जातं. पुढे राईट द प्रॉपर्टीज ऑफ अ मॅग्नेट. चुंबकाचे गुणधर्म लिहा. तर त्याचा पहिली प्रॉपर्टी काय आहे पहा, मॅग्नेट ऑलवेज सेटल इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. म्हणजे चुंबक आहे ते उत्तर दक्षिण दिशेला स्थिर राहत असतं. पुढे दुसरी प्रॉपर्टी आहे ऍट द टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे जे चुंबकाची जी शक्ती असते किंवा चुंबकीय बल जे आहे ते कुठं असतं, तर त्याचे जे दोन पोल्स आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, त्या दोन पोलकडेच किंवा दोन ध्रुवांकडेच त्याची जी शक्ती आहे, चुंबकीय शक्ती, ती एकवटलेली असते. पुढे थर्ड प्रॉपर्टी आहे इफ अ मॅग्नेट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. जर चुंबकाचे दोन भाग केले, इट फॉर्म्स टू इंडिपेंडंट मॅग्नेट्स. तर त्यावेळी दोन स्वतंत्र मॅग्नेट तयार होत असतात आणि मग दुसऱ्या मॅग्नेटला सुद्धा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तयार होत असतो. म्हणजे टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जे आहेत मॅग्नेटचे ते वेगळे करता येत नाही. पुढे आहे प्रॉपर्टी 4 आहे. फोर्थ प्रॉपर्टी आहे बिटवीन द लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट देर इज अ रिपल्शन वेर ॲज बिटवीन द ऑपोजिट पोल्स देर इज अट्रॅक्शन. जे सारखे ध्रुव आहेत म्हणजे नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल आणि साऊथ पोल, त्याच्यामध्ये रिपल्शन असतं, ते एकमेकांना चिकटत नाहीत, एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाहीत. पण जर ऑपोजिट पोल्स असतील, मग त्या ऑपोजिट पोल नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल किंवा साऊथ पोल नॉर्थ पोल असेल, तर वेगवेगळे ध्रुव असतील तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असतात. पुढे आहे when a magnetic material is placed near powerful magnet it acquires magnetism. This is known as induced magnetism. म्हणजे एखादी चुंबकीय वस्तू एखाद्या पॉवरफुल मॅग्नेटकडे, शक्तिशाली चुंबकाकडे जवळ ठेवली तर त्याच्यात सुद्धा चुंबकत्व येतं आणि त्यालाच प्रवर्तित चुंबकत्व किंवा इंड्यूस मॅग्नेटिझम असं सुद्धा म्हणतात. पुढे आहे क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द प्रॅक्टिकल युजेस ऑफ अ मॅग्नेट. म्हणजे चुंबकाचे उपयोग कोणते, चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते, आपल्या दैनंदिन वापरामध्ये चुंबकाचे कोणते उपयोग होतात. तर त्याचा पहिला यूज आहे, या ठिकाणी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही, त्याचा पहिला यूज कोणता आहे, अ पिन होल्डर, डोअर बेल, डोअर्स ऑफ अ फ्रीज, कार डोअर, मॅग्नेट्स अटॅच टू अ फ्रीज फॉर डेकोरेशन्स आर सम ऑफ द आर्टिकल्स विच मॅग्नेट्स आर यूज. म्हणजे जो पिन होल्डर आहे की ज्याच्यामध्ये टाचण्या ठेवल्या जातात, डोअर बेल आहे किंवा फ्रीजचे जे दरवाजे आहेत, कारचे दरवाजे आहेत, त्याच्यामध्ये मॅग्नेट वापरला जातो. पुढे द क्रेन युजेस मॅग्नेट. पहा, द क्रेन युजेस मॅग्नेट्स विच आर व्हेरी पॉवरफुल, दे आर युजली इलेक्ट्रोमॅग्नेट्स. म्हणजे ज्या क्रेन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पॉवरफुल शक्तिशाली चुंबक वापरले जातात अँड दे आर युजली इलेक्ट्रोमॅग्नेट्स. आणि ते युजली इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे ते इलेक्ट्रोमॅग्नेटच असतात, क्रेनमध्ये वापरतात ते. पुढे
द मॉडर्न मेडिकल टेक्निक सच ॲज MRI ऑल्सो युजेस मॅग्नेटिझम. सध्याची जी नवीन वैद्यकीय तंत्र आहेत MRI सारखी, त्याच्यामध्ये सुद्धा चुंबकत्वाचा वापर केला जातो. पुढे ATM कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स अँड डेबिट कार्ड्स ऑल्सो हॅव अ मॅग्नेटिक स्ट्रीप अटॅच टू देम. जे ATM कार्ड असतात, क्रेडिट कार्ड असतात, डेबिट कार्ड असतात, त्याच्यामध्ये सुद्धा एक मॅग्नेटिक स्ट्रीप तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा चुंबकाचा वापर केलेला असतो. पुढे त्यानंतर अजून यूज आहे त्याचा हार्ड डिस्क ऑफ अ कम्प्युटर. कम्प्युटरचे हार्ड डिस्क असतील. ऑडिओ अँड व्हिडिओ CD ऑल्सो यूज मॅग्नेटिक मटेरियल्स. ज्या CD असतात त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटचा किंवा मॅग्नेटिक मटेरियलचा वापर केलेला असतो. अशा पद्धतीने मित्रांनो हे होते मॅग्नेटचे युजेस. आणि याच्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंक जरूर पहा. थँक्यू.